माझं लग्न ठरलं होतं. घरात हसरा गजबजाट, तयारी सुरू होती. मी स्वप्नात रमले होते, पण लग्न आधीच एक वीज कोसळली. माझी म्हातारी आई गरोदर असल्याची बातमी आली. बाबा तर अनेक वर्षापूर्वीच गेले होते. मग हे शक्य कसं झालं? माझा संताप आवरला नाही. आई रडत रडत म्हणाली, मी निर्दोष आहे, माझ्यावर विश्वास ठेव. पण त्या क्षणी मला तिचा एकही शब्द पटला नाही. लोकांच्या नजरा कुजबूज करू लागल्या आणि माझ्या मनातली लाज मी रागाच्या भरात तिला घराबाहेर काढलं. काही दिवसांनी गावभर अफवा पसरू लागली. मी मन घट्ट केलं होतं, की आईने माझा विश्वासघात केला आहे. पण एके दिवशी खरं सत्य उघड झालं. त्या मुलाने वडील दुसरे होते. कोणी नसून माझा होणारा नवराच होता. त्या क्षणी पायाखालची जमीनच सरकली. श्वास अडखळला. मी ज्याच्यावर प्रेम केलं, त्याच्यासोबत भविष्याचं स्वप्न रंगवलं, त्यानेच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आईच्या पवित्रतेवर डाग लावला. आईच्या डोळ्यात आजही माफीची याचना दिसते आणि माझ्या मनात खोल अपराधीपणाचं ओझं आहे. मी तीच निर्दोषता उशिरा ओळखली, पण तेवढ्यात खूप काही गमावून बसले होते. आईचा माझा विश्वास आणि माझं स्वप्नवंत भविष्य.